सदर व्हिडिओ समाजाला फसवणुकापासून लांब ठेवण्यासाठी बनवलेला आहे. यामागचा एकच हेतू आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त समाजकारण. त्यामुळे याला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीबरोबर जोडू नका. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा विषयावर बोलणार आहे जो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे किंवा ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे. ज्याच्यामध्ये काही बँक सामील आहेत, म्हणजे बँकांचा लॉस झालेला आहे, तसेच काही सर्वसामान्य लोकांचा सुद्धा लॉस झालेला आहे. आणि हे काही ही फसवणूक करणारी जे काही लोक आहेत तर ती हातावर मोजण्यासारखी आहेत, पण त्यांनी जी काही फसवणूक केलेली आहे ती खूप मोठी आहे. तर नमस्कार मंडळी, आजचा विषय आहे गोल्ड लोन, सोने तारण कर्ज याच्यावर. तर मंडळी, एक सोने तारण कर्ज बँक देत असताना ज्याच्यामध्ये 3 प्रामुख्याने मुख्य घटक असतात. एक म्हणजे सोनं ठेवणारा, दुसरा म्हणजे सोनं चेक करणारा आणि तिसरा म्हणजे सोनं ठेवून घेणारा. बरोबर, याच्यामध्ये 3 लोकांची गरज पडते. आता याच्यामध्ये फसवणूक कोण करू शकतं? तर फसवणूक सोनं घेऊन येणारा किंवा सोनं चेक करणारा सुद्धा फसवणूक करू शकतो. तर ते कशा प्रकारे केली जाते तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार. तर होतं असं की सध्या आपण आपल्या मूलभूत गरजा सोडून आपण आपल्या बाकीच्या गरजा खूप वाढवलेल्या आहेत. त्यामुळं होतं असं की आपल्यापैकी सर्वसामान्यापैकी 90% लोक ही कर्जबाजारी आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत. आता आर्थिक अडचण म्हटल्यानंतर तुम्ही सर्व प्रकारे पैसे कमवण्याचा विचार करत असतात आणि अशाच वेळेचा फायदा घेण्यासाठी ही भामटी लोक तयार असतात. तरी भामटी लोक करतात काय? तर गावामध्ये असणारे काही अशी ठिकाणं असतात की जिथं खूप जास्त प्रमाणामध्ये लोक बसत असतात. मग त्याच्यामध्ये काही दुकानं असतील किंवा पानपट्टी असेल किंवा गावातला काहीतरी एखादा चौथरा असेल जिथं ही लोक बसतात. अशा ठिकाणी येऊन हे करतात काय, तर समाजामध्ये चाललेला कुठलाही एखादा विषय तिथे काढतात आणि त्या विषयावर तासोन तास विषय बोलतात. आता एखादा विषय आपल्या समोर बोलतोय माणूस, तर त्याच्यामध्ये तो सामील होतो, ओळख पाळख वाढवतो. आणि ही ओळख वाढवल्यानंतर आपण आपले प्रॉब्लेम्स काय असतात हे अशा माणसांना सांगून रिकामे होतो. आणि तुमचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी कसा करून घेता येईल याच गोष्टीची वाट ही बघत असतात. तुम्ही ज्यावेळी सांगता की एखादी आर्थिक अडचण आहे, तर ते काय करतात की तुमच्याबरोबर ओळख वाढवल्यानंतर एक मित्रासारखं वागणं तुमच्याबरोबर ठेवतात. तुम्हाला कुठेतरी नाश्त्याला घेऊन जातात, तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जातात आणि एक चांगली ओळख तुमच्याबरोबर वाढवतात. 15-20 दिवस झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी एका हॉटेलवर फिरायला घेऊन जातील, बसतील, जेवायला देतील, स्वतः जेवण देतील आणि त्याच ठिकाणी त्यांचा एक मित्र समोर बसलेला असेल आणि तो जो काही मित्र असेल तो तुमच्या त्या नवीन व्यक्तीकडे पैशाची मागणी करत असेल. ज्यावेळी समोरचा व्यक्ती त्यांच्याकडे पैशाची मागणी करतो त्यावेळी तो आपल्या खिशामध्ये हात घालून नोटांची बंडलं ही टेबलवर ठेवतो, जी कॅश लाखांच्या स्वरूपात असते. आता ज्यावेळी ही लाखांची कॅश असते त्यावेळी ते बंडल तो समोरच्या व्यक्तीला देतो आणि सांगतो की बाबा ठेव तुझ्याकडे रक्कम, मला गरज लागेल त्यावेळी मी सांगेन, काही मला व्याज वगैरे द्यायची गरज नाही, तो आपला मित्र आहेस. इतकं बोललेलं बघून आपण त्याच्या शेजारीच बसलेलो असतो. आपल्या मनात चालू होतं की बाबा किती पैसेवाला माणूस आहे आणि आपल्या मित्रासाठी डायरेक्ट बंडल काढून दिलं. आज जर हा माणूस लाखो रुपये जर देत असेल तर आपली एक 10-15 हजाराची नड काढू शकतोच की. आणि आपल्या मनात हे सगळे विचार चाललेले असतात. जे विचार कधी तोंडात येतील ह्याचीच वाट बघत तो समोरचा व्यक्ती बसलेला असतो. ज्या क्षणाला आपण त्या व्यक्तीला म्हणतो की दादा मला पण थोडी आर्थिक अडचण होती आणि मला एक 10,000 रुपये मिळतील का, तुम्ही हा शब्द काढला रे काढला, तो माणूस जिंकला. कारण ह्या शब्दा खातरच त्यांना एवढं सगळं नाटक केलं होतं. आता तुम्हाला तो डायरेक्ट हो म्हणणार नाही की, कारण ही सगळी गोष्ट रिअल वाटली पाहिजे. तर त्यावेळी म्हणतो काय की आताच तुझ्यासमोर आता बघ, याला 1 लाख रुपये दिलेत, तो देईल त्यावेळी बघू, नसेल तर मी काहीतरी बाबा ऍडजस्टमेंट करेन आणि 2 दिवसानंतर आपण भेटू आणि आपण बोलू. आता तो काही तुम्हाला नाही बोललेला नाहीये, 2 दिवसानंतर बघू म्हटलाय. त्यानंतर तिथून तुम्ही उठताय, हॉटेलचं बिल 1000 रुपये झालेलं असतं, ते सगळं स्वतः पे करतो, तुम्हाला काही भरायला देत नाही. तसेच 2 दिवसानंतर तुमची गाठ घेतो, म्हणणार अरे तुला पैशाची गरज होती ना, तर मित्र असं झालंय असं की माझ्याकडे सध्या पैसे नाहीये, पण आता तुझी आर्थिक नड काढली पाहिजे कारण तू पहिल्यांदाच माझ्याकडे पैसे मागितलेस आणि माझा मित्र आहेस तू. तर एक काम करू, माझ्या गळ्यात एक चेन आहे, ही चेन आपण बँकेमध्ये ठेवू आणि त्याच्यावर
थोडंफार जितके काही कर्ज मिळतंय तेवढं काढू. ज्यावेळी तुम्हाला पैसे परत करतील त्यावेळी ती मी चेन सोडवून घेईल. आता तुम्हाला घेऊन तो बँकेत जातो. आता तो स्वतः सोन्याचा व्हॅल्युएटर असतो. त्यामुळं त्या बँकेत गेल्यानंतर तिथं बऱ्यापैकी लोक त्याची ओळखीची असतात. आता बँकेत गेल्यानंतर तिथल्या सराला तो म्हणणार की सर मी माझ्या नावावर असं चेन ठेवू शकतो का. तर आता साहजिक आहे तो व्हॅल्युएटर असल्यामुळे तो चेन ठेवू शकत नाही. तर तो तुम्हाला काय म्हणेल की बाबा मित्रा तुझ्या नावावर ही चेन ठेवूया, याच्यामधून जे काय मिळतात त्यातले 10,000 रुपये तुला पाहिजेत, 10,000 रुपये तुला देतो, बाकीचे 90,000 रुपये माझ्याकडे दे. असं बोलून तो करतो काय की तुमच्या नावावर एक सोने तारण कर्ज घेतो. आता स्वतः व्हॅल्युएटर आहे म्हटल्यानंतर ती चेन खरी आहे खोटी आहे तो तोच ठरवेल. तर ती सोन्याची चेन खरी आहे ह्या सांगून तो तुम्हाला सुद्धा फसवतो आणि त्या बँकेला किंवा त्या संस्थेला सुद्धा फसवतो आणि ती चेन गहाण ठेवतो. आता या क्षणाला झालं मित्रांनो असं की 500 ते 1000 रुपयाच्या बेंटेक्सच्या चिन्हेवर त्याने 1,00,000 रुपये लोन घेतला. त्यातलं 10,000 रुपये तुम्हाला दिलं, 90,000 रुपये त्यानं त्याच्याकडे ठेवलं. पण आता जर पुढे जाऊन कोणती बाबा ही गोष्ट उघड झाली किंवा ते सोनं चेक झालं आणि त्यांना कळालं की हे सोनं खोटं आहे, तर त्या क्षणाला तो व्हॅल्युएटर गावणार नाही, तर ते गावणार तुम्ही. कारण तुम्ही तिथं चेन ठेवायला आलेला आहात. आता होतं या ठिकाणी असं की हा सर्व जो काही झालेला गुन्हा आहे हा तुम्ही केला, त्यानं नाही. आता तो व्हॅल्युएटर होता, त्याच्या हातून चूक झाली असं मी तो म्हणू शकतो. किंवा जरी तो अडकला तर काही ना काही पर्याय काढून तो त्याच्यातनं बाहेर पडतो. पण विनाकारण अडकतो ते आपण. 10,000 रुपयेसाठी आपण त्या केसमध्ये अडकलो, त्या घोटाळ्यामध्ये अडकलो आणि हे आपल्या आयुष्यभर आपल्या चरित्रावर एक डाग लागला. एक मोठी फसवणूक झाली. 10,000 रुपयेसाठी आपली उठाठेव खूप मोठी झाली. तर हे अशा प्रकारे सोनं तारण कर्ज घेण्याच्या माध्यमातून ही फसवणूक झालेली आहे. अशा फसवणुका केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला सावध होणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो ही फसवणूक काही त्यानं आपल्याबरोबर केलेली नसते, खूप साऱ्या लोकांच्या बरोबर केलेली असते, शेकडो लोकांच्या बरोबर. आणि शेकडो लोकांच्या बरोबर ही फसवणूक केली याचा अर्थ असा आहे की त्यांनी कोट्यावधी रुपये मिळवलेले आहेत आणि ह्या पैशाच्या जोरावर तो खूप साऱ्या केसेस अशाच लढेल किंवा त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग सुद्धा तो तयार करेल. पण अडकतो ते आपण. कारण ना आपल्याकडे पैसा आहे ना आपल्याकडे ताकद आहे. आपण विनाकारण नाहक या केसमध्ये अडकलो जातो. त्यामुळं कुणाकडून पैसे उधार घेतावेळी, कुणाकडून कर्ज घेतावेळी 4 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा विचार करा. कारण विना फायदा कुणीही आपल्याला कर्ज द्यायला तयार होत नाही किंवा विना फायदा आपल्याला कुणीही मदत करायला तयार होत नाही. त्यामुळे इथं विचार करण्याची गरज आपली आहे. कारण आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेतले पाहिजेत. तर मित्रांनो अशा खूप साऱ्या गोष्टी समाजामध्ये होत असतात. तुमच्याबरोबर सुद्धा घडल्या असतील. तर अशा स्टोरी किंवा अशा गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांच्याबरोबर असल्या फसवणुकी व्हायला नकोत. तर जर अशी काही गोष्ट तुमच्यावर घडली असेल तर मला नक्की मेसेजमध्ये कळवा, जेणेकरून मी हे आपल्या बंधू भगिनींच्यापर्यंत पोहोचवेन. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली फसवणूक झाली असेल तर ती दुसऱ्याची होणार नाही. जय हिंद.